राहुल चिकोडे तरी ते निश्चितच यात विजय मिळवतील, यात शंका नाही. राहुल चिकोडे आहेत ते लोकांच्यात जाऊन काम करतात आणि त्यामुळे आम्ही खूपच उत्सुक आहोत त्यांना निवडून देण्यासाठी. राहुल दादा खूप चांगले आहेत. दादाने आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे. त्यामुळे मी एवढंच सांगू शकेन की राहुल दादाच निवडून यावे. जरी त्यांच्याकडे सत्ता नव्हती तरी सुद्धा ते चांगल्या प्रकारे भागात काम करत होते. तर राहुल दादांचा का माणूस आपल्या भागात तरी मिळणार नाही, त्यामुळे राहुल दादाच यावेत अशी सगळ्यांची इच्छा आहे. जर दादा निवडून आले तर सगळीकडे स्वच्छता विच्छता होईल. ते आपली रोगराई आहे ती सगळीकडे पसरलेली आहे ती म्हणजे कमी प्रमाणात होईल, कारण कचरा उचलला जाईल, दक्षता चांगली घेतली जाईल. वैयक्तिक जरी त्यांच्या घरी गेला कोण आपली अडचण घेऊन तरी सुद्धा ते सॉल्व्ह करतात, याचा मी स्वतः अनुभव घेतलाय. आणि आम्ही खेळगरकडून आलोय, दादांच्या तर्फेच आमचं काम सुरू असतं, त्यामुळे आमचा पाठिंबा आहे दादांना. त्यांची काम करण्याची पद्धत एक नंबर आहे. राहुल दादा प्रत्येक आमच्या अडचणीला वगैरे धावून येतात. काम करायची पद्धत तळमळीनं काम केलं जाईल. राहुल चिकोडे ग्रंथालय एकनिष्ठता भरपूर केलंय, पण त्यांना तुम्ही सगळ्यांनी मतदान करा, एक संधी द्या सगळ्यांना सांगायला लागले कळकळीने. समाजाला कुठून कुठं नेऊन ठेवले मोदी सरकारने. राहुल चिकोडे सर हे त्यांनी भरपूर कामे विकासासाठी केले. मुलांसाठी ग्रंथालय, रक्तदान शिबिर. आपले राहुलजी चिकोडे सर तर त्यांनी भालचंद्र चिकोडे ग्रंथालय आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे, जेणेकरून आमची युवा पिढी तिथे जे आम्हाला हवेत ते ग्रंथ आम्ही वाचू शकतो. सगळ्या लाडक्या बहिणी त्यांनाच मतदान करणार आहेत. विकास भरपूर झालेला आहे. निवडणूक लढवत आहेत, निवडून येणारच आहेत आणि आम्ही सर्व महिला त्यांच्या बाजूने आहोत. बहिणी या भावांना मतदान करणार हे 100% गॅरंटी आहे. महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता येईल? येणार ती भाजप येणार, भाजपच यायला पाहिजे. देशात मोदी, राज्यात देवेंद्र आणि महापालिकेमध्ये कमळ फुललं पाहिजे. याच्याशिवाय याच्यामध्ये विकास होणार नाही. भाजपची यावी, कारण केंद्रात आहे, महाराष्ट्र राज्यात आहे, माणसं नगरपालिकेसुद्धा भाजपची सत्ता यावी. अशी प्रभागामध्ये भाजपचीच युती यावी हे आम्हाला वाटते. केंद्रात राज्यात ते सरकार आहे, मग आपला विकास घडवायचा आहे तर आपण भाजपच्या सीटा निवडून दिल्या पाहिजेत ना. भाजपमुळे चांगलाच विकास झालेला आहे ह्या प्रभागामुळे. जशी भाजपाची सत्ता आली तसा आमचा प्रभागाचा विकास होतच आहे. महापालिकेवर भाजपाचीच सत्ता यावी. आहे ना की भाजपची सत्ता येणार. भाजपची सत्ता यावी आणि चिकोडे दादाच निवडून. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलंय. शहरात आपल्याला सर्वत्र निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही शहरातील विविध प्रभागांमध्ये जातोय, तेथील लोकांशी संवाद साधतोय. त्या प्रभागाचा झालेला विकास, अजून देखील प्रलंबित असणारे प्रश्न, त्याचबरोबर नागरिकांच्या होणाऱ्या नगरसेवकांकडून काय काय अपेक्षा आहेत ते आपण सविस्तरपणे जाणून घेतोय. आणि याच पार्श्वभूमीवर मी सध्या पोहोचलोय प्रभाग क्रमांक 19 मध्ये. या ठिकाणी काही महिला आहेत, आपण जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. नमस्कार काकी, खूप वर्षांनी निवडणूक होते, काय सांगाल, विकास झालाय? विकास झालेला आहे, फक्त रस्ते वगैरे सगळे व्यवस्थित झाले की बरोबर. काय सांगाल या प्रभागात, काकू काय सांगाल, सध्या काय वातावरण आहे? हा, नमस्ते. या प्रभागातून तरी किमान माझ्या समजुतीप्रमाणे महायुती म्हणजे कमळ पुढे येणार निश्चित, कारण त्यांनी केलेलं कार्य आहे. आत्तापर्यंत जे आम्ही अनुभवलेलं नव्हतं ते प्रचंड काम वैयक्तिक आमच्यासाठी राहू दे, पण समाजाला कुठून कुठं नेऊन ठेवले मोदी सरकारने याचे भान जनतेला पण आहे. अगदी उच्च स्तरापासून तळागाळापर्यंत ते त्या योजना गेलेल्या आहेत. अगदी आम्हाला वाटलंही नव्हतं. 40 वर्षापूर्वी मी नोकरीला लागले त्यावेळा इतकी भयानक परिस्थिती होती, पण आज कल्पनेच्या बाहेर या सरकारनं साथ दिली जनतेला, जनतेचा विचार केलाय. राहुल चिकोडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल? राहुल चिकोडे तरी वैयक्तिक बघितलं तर त्यांच्या लायब्ररीची मी मेंबर पण आहे, जुनी ओळख आहे आमची. वैयक्तिक मी बोलत नाही, जनरली सुद्धा ते निश्चितच यात विजय मिळवतील, यात शंका नाही. काम करण्याची पद्धत चांगली आहे. वैयक्तिक जरी त्यांच्या घरी गेला कोण आपली अडचण घेऊन तरी सुद्धा ते सॉल्व्ह करतात, याचा मी स्वतः अनुभव घेतलाय. काय सांगाल, काय सध्या वातावरण आहे या प्रभागामध्ये? म्हणजे काम चांगलं आहे म्हटलं ते निवडून येणार. त्यांनी सगळ्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत आणि ते सगळ्यांना मदत करतात. आणि पुस्तकांचं ते लायब्ररी आहे, त्याच्यात पण फी थोडी कमी आहे, त्यामुळे पुस्तक न्यायला सुद्धा लोक येतात. या निवडणुकीच्या अनुषंगाने बोलायचं झालं तर तुम्हाला काय वाटते की महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी? भाजपची यावी, कारण केंद्रात आहे, महाराष्ट्र राज्यात आहे, माणसं नगरपालिकेत भाजपची सत्ता यावी. अशी वर्षांनी निवडणूक होते, विकास झालाय? बहुत छान झालाय विकास. आणि आम्ही खेळगरकडून आलोय, दादांच्या तर्फेच आमचं काम सुरू असतं, त्यामुळे आमचा पाठिंबा आहे दादांना. राहुल दादांना आणि आपल्या दादांना पण पाठिंबा आहे. आमचे खेळगर आपल्या दादांच्या हस्ते चालते.
भाजपतर्फे सुरू आहे खेळकर. काम पण दादांचं खूप छान आहे, राहुल दादांचं. आमच्या घरचे रिलेशन असल्यामुळे आमचा पाठिंबा आहे त्यांना. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत एकंदरीत? हा छान आहे, कुठे पण भेटले की बोलतात, म्हणजे असं इग्नोर करत नाहीत, हाक मारतात, थांबतात. हा छान आहे त्यांचा स्वभाव, कामही छान आहे त्यांचं. तुम्हाला काय वाटते की कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर येईल? येणार की भाजप येणार, भाजपच यायला पाहिजे. आपलं काम चांगलं आहे त्यांचं, सतत त्यांचं दादांचा पाठिंबा आहे आपल्या, त्यामुळे येणार भाजप. काय सांगाल एकंदरीत या निवडणुकीचा जर अभ्यास केला तर खूप वर्ष निवडणूक होते, विकास झालाय का इथे? विकास अजूनही बाकी आहे, पण देशात मोदी, राज्यात देवेंद्र आणि महापालिकेमध्ये कमळ फुललं पाहिजे. याच्याशिवाय याच्यामध्ये विकास होणार नाही हे निश्चित आहे. म्हणून आपण सगळ्यांनी महानगरपालिकेमध्ये कमळ येणं गरजेचं आहे किंवा युतीचं राज्य येणं गरजेचं आहे. आणि हे लोक सगळी काम करणारी आहेत, तेव्हा काम करण्यासाठी आपण त्यांना निवडून देणं हे अत्यंत आवश्यक आहे. आज रस्ते, पाणी हे साधे प्रश्न शिल्लक आहेत, पण हे निश्चित होणार आणि हे उमेदवार आम्ही निश्चितच विजयी करणार. हे भारतीय जनता पार्टीचा विजय असो. राहुल चिकोडे आहेत, त्यांचं वाचनालय आहे, नंतर आमचा दवाखाना आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं मुलींच्यात लोकांच्यात काम करणं आहे, संरक्षण आहे लोकांच्यासाठी आणि लोकांच्यात जाऊन प्रत्येकाचे प्रश्न विचारणं हे त्यांना अतिशय आवडतं आणि त्यामुळे ते लोकांच्यात जाऊन काम करतात आणि त्यामुळे आम्ही खूपच उत्सुक आहोत त्यांना निवडून देण्यासाठी. नमस्कार. खूप वर्षांनी निवडणूक होते, एकंदरीत काय सांगाल या प्रभागामध्ये सध्या काय वातावरण? प्रभागामध्ये भाजपचीच युती यावी हे आम्हाला वाटते, कारण राहुलदादा खूप चांगले आहेत. आम्ही त्यांच्या गल्लीतच राहतो. जरी जाता येता ते बोलून एखादा रुग्ण आजारी असेल तर त्यांना त्यांची विचारपूस करणे. आणि मी तर खेळकरची ताई आहे, दादाने आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे. एखादी स्त्री घरात घर आणि मूल ह्याच्या व्यतिरिक्त काही करू शकत नव्हती, तर दादाने एवढी खेळघर चालू करून 102 आमचे खेळघर आहेत आणि त्या खेळघरमध्ये वंचित मुलांना शिक्षण घेतलं जातं, म्हणजे त्यामध्ये फी नसते आणि आठवड्यातून 2 ते 3 वेळा दादाने खाऊ दिले जातं. त्यामुळं मुलांची प्रगती भरपूर आहे. त्यामुळे मी एवढंच सांगू शकेन की राहुल दादाच निवडून यावे. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत छान आहे. जरी रस्त्यावरून गेले तरी हाक मारल्याशिवाय राहत नाहीत. एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्याच्या घरी जाऊन विचारपूस करतात आणि भरपूर आमच्या गल्लीत असल्यामुळं त्यांचा स्वभावही आम्हाला माहीत आहे. त्यामुळे आले तर राहुल दादाच आले पाहिजे. काय वाटते महापालिकेवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकावा? भाजपचा. सध्या या भागात मी पण अंगणवाडी सेविका आहे. मी पण लाडक्या बहिणीचं काम चांगल्या प्रकारे केले आहे. मी 2000 फॉर्म भरलेत फ्रीमध्ये. भाजपच्या ह्यानंच मी काम करते. सध्या तरी भागात भाजपचाच म्हणजे जास्त प्रचार चालू आहे. भाजपचे आपले राहुल चिकोडे दादा, परत कसं आहे त्यांची काम करण्याची पद्धत? चांगली आहे, खूप एकदम चांगली आहे. त्या प्रमाणात राहुल चिकोडे यांना लोकप्रियता का? ते विचारपूस करतात, काम करणे. जरी त्यांच्याकडे सत्ता नव्हती तरी सुद्धा ते चांगल्या प्रकारे भागात काम करत होते. तुम्हाला काय वाटते की होणारा नगरसेवक कसा असावा? निवडणुकीपुरतं दारात येऊन हे करणारा नसावा. जरी निवडणुकीमध्ये निवडून आला तरी विचारपूस करणारा असावा. नगरसेवक हा सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेणारा असावा, त्या प्रश्नांना उत्तरे देणारा असावा. आणि मी माझं एक वैयक्तिक मत विचाराल तर राहुल दादांचा का माणूस आपल्या भागात तरी मिळणार नाही, त्यामुळे राहुल दादाच यावेत अशी सगळ्यांची इच्छा आहे. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत? त्यांची काम करण्याची पद्धत 1 नंबर आहे. कुठेही कधीही बोलवा त्यांना, नाही हे उत्तर त्यांच्या तोंडी कधीच नसतं. सदैव तत्पर असतात ते सेवा करण्यासाठी. निवडणूक लढवत आहेत, निवडून येणारच आहेत आणि आम्ही सर्व महिला त्यांच्या बाजूने आहोत. काय सांगाल या लाडकी बहीण योजनेचा या निवडणुकीत काय फायदा होईल? महिलांना रोजगार मिळणार, महिलांना आर्थिक मदत 1 लाख रुपयाच्या या सहाय्याने आर्थिक मदत मिळणार आहे, ती पण बिनव्याजी महिलांना मिळणार आहे. त्यामुळं महिलांना चांगला फायदा. त्यामुळे निमित्तानं महिला रोजगार, काहीतरी उद्योगधंदे, काहीतरी छोटे मोठे त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा राहू शकणार. त्या आता हे 10 वर्षानंतर पहिल्यांदा आता लागलेली आहे निवडणूक. विकास काहीच झालेला नाही, सगळीकडे कचरा वगैरे पडलेला असतोय. त्याच्यामुळे आता जर निवडणूक झाली आणि जर दादा निवडून आले तर सगळीकडे स्वच्छता होईल. म्हणजे आपली रोगराई आहे ती सगळीकडे पसरलेली आहे ती म्हणजे कमी प्रमाणात होईल, कारण कचरा उचलला जाईल, दक्षता चांगली घेतली जाईल निवडणुकीमध्ये. भारतीय जनता पक्षाकडून राहुल चिकोडे निवडणूक लढवत आहेत, काय सांगाल त्याच्याबद्दल?
राहुल दादांचा स्वभाव छानच आहे. आम्ही खेळघरात 10 वर्ष झाली गेली काम करते आणि ते प्रत्येक आमच्या अडचणीला वगैरे धावून येतात आणि आमचं कोणतीही नड असेल तर आम्ही त्यांच्याकडे विषय घेऊन गेले तर ते आमच्या त्या विषयाची पाठपुरावा करून आम्हाला खूप चांगली मदत करतात. नक्कीच काय सांगाल कोणत्या पक्षाची सत्ता यावी महापालिकेत? भाजपची सत्ता यावी आणि चिकोडे दादाच निवडून येतील. कोल्हापूर शहराचा तसा बघायला तर काय विकास झालेला नाही का, तर एका पक्षाचे महापौर कधी झालेलं नाही. एकाच पक्षाचा महापौर झाला तर त्याला ताकद लागेल आणि कोल्हापूर शहराचा विकास होईल. कसा असावा नगरसेवक काय सांगा? नगरसेवक गोरगरिबातनं गल्ली बोळातून प्रत्येक गोष्टीचा निवारण करणाऱ्या गोष्टीचा असा नगरसेवक असावा. या प्रभाग 19 मधून भाजपकडून राहुल चिकोडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगा? व्यक्तिमत्व चांगलं आहे. प्रत्येकाच्या कधीही गेलं तर कधी झोपलोय मी असं काय प्रश्न येत नाही, काय अडचण आहे याची चौकशी केली जाते. कशी आहे काम करायची पद्धत कशी आहे? काम करायची पद्धत तळमळीनं काम केलं जाईल. महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी? जो काम करणारा आहे तळमळीनं त्या पक्षाची सत्ता आली पाहिजे, जेणेकरून BJPची सत्ता एकदा यायला पाहिजे. खूप वर्षांनी निवडणूक होते, काय सांगाल विकास झाला का? हां, इथं राहुल चिकोडे, युवराज माने, खाडे साहेब, परत लाळगे यांनी भरपूर म्हणजे इथं आता रस्ते पण झालेत, परत CC कॅमेरे आणि राहुल चिकोडेंनी ग्रंथालय, परत एकनिष्ठता भरपूर केलं आहे. पण त्यांना तुम्ही सगळ्यांनी मतदान करा, एक संधी द्या सगळ्यांना सांगायला लागले कळकळीने. म्हणजे त्यांनाच का संधी मिळावी असं तुम्हाला वाटतं? त्यांनी म्हणजे एकनिष्ठ एकतर आहेत भाजपमध्ये, भाजपचं सरकार एकतर आहे. आपलं सरकार कुठलं आहे? केंद्रात राज्यात तेच सरकार आहे. मग आपला विकास घडवायचा आहे तर आपण भाजपच्याच सीटा निवडून दिल्या पाहिजेत ना, महायुतीच्याच. त्यामुळे त्यांना चांगले उमेदवार आहेत, त्यांना तुम्ही निवडून द्या. आता तुम्ही म्हणताय राहुल चिकोडेंना निवडून द्या, हां. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत? त्यांची ग्रंथालय काढले त्यांनी, रक्तदान त्यांच्यात म्हणजे सगळीकडे अग्रेसर आहेत, त्यांनी करण्यासारखे आहेत. बाकी काय आणि म्हणजे धडाडीने काम आता करणार. लाडकी बहीण योजना आहे, हां. त्या योजनेचा या निवडणुकीत काय फायदा होईल? लाडक्या बहिणी हा देणारच की भावांना. बहिणी या भावांना मतदान करणार या 100% गॅरंटी. कारण का बहिणींना सक्षम केले त्यांनी केंद्र सरकारने. त्यामुळं ते आपली सत्ता आपल्या महानगरपालिकेत सगळं आपली सत्ता आणायची आहे भाजपची. त्यासाठी आपण उमेदवारी आपली निवडून द्यायची. काय सांगाल विकास झालाय का या प्रभागात? हो, झालाय विकास. सध्या काय वातावरण आहे या प्रभागात? सध्या भाजपमुळे चांगलाच विकास झालेला आहे ह्या प्रभागामुळे आणि इथून पुढेही महानगरपालिकेमध्ये महायुतीचा विजय व्हावा अशी आमची इच्छा आहे. आता भारतीय जनता पक्षाकडून राहुल चिकोडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगा? राहुल चिकोडे सर त्यांनी भरपूर कामे विकासासाठी केलेत. मुलांसाठी ग्रंथालय, रक्तदान शिबिर, बरेच असे उपक्रम राबवलेले आहेत त्यांनी. एकंदरीत काय सांगाल महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी? महायुतीची सत्ता यावी. असं का वाटते? कारण की राज्यात देशात सगळीकडे महायुतीची सत्ता आहे, त्यामुळे कोल्हापुरातही महायुतीची सत्ता यावी अशी आमची इच्छा आहे. महापालिकेची निवडणूक आहे, या प्रभागाचा विकास झालाय? हो नक्कीच. जशी भाजपाची सत्ता आली तसा आमचा प्रभागाचा विकास होतच आहे. आणि आता आमचे जे उभारलेले जे उमेदवार आहेत, भले ते निवडणुकीत जरी उभारले नसले तरी म्हणजे बऱ्यापैकी त्यांनी भागाचा विकास केलेला आहे. किंवा रस्ते बांधणी म्हणा, किंवा कोरोनाच्या काळामध्ये जे काही धान्य वाटप असू देत, किंवा पाणी पुरवठा वेळोवेळी केलेला आहे. ओला कचरा, सुका कचरा ह्याच्या सेपरेट आम्हाला डस्टबिन्स वगैरे पण दिलेले आहेत. आणि त्याशिवाय आपले राहुलजी चिकोडे सर, तर त्यांनी भालचंद्र चिकोडे ग्रंथालय आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे, जेणेकरून आमची युवा पिढी तिथे जे आम्हाला हवेत ते ग्रंथ आम्ही वाचू शकतो. त्यासोबत मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी बुद्धिबळ असू देत किंवा चित्रकला स्पर्धा, अशा अनेक स्पर्धांच्या देखील ह्या युवा पिढीला लाभ घेता येतो. आणि बराच विकास या भागामध्ये केलेला आहे. सो आम्ही भाजपालाच मतदान देऊ. नक्कीच भाजपाकडून राहुल चिकोडे या प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगा? तर म्हणजे जेव्हा काही समस्या असेल तर जेव्हा चला बाबा काही समस्या आहे तर जेव्हा आम्ही कॉल करतो तर लगेच उठून त्या जी समस्या आहे तर समस्येचं परिवर्तन लगेच विकासामध्ये होतं. नक्कीच हो. एकंदरीत काय सांगाल महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी? तर एकंदरीत मी सांगेन महापालिकेवर भाजपाची सत्ता यावी.
कारण विकास आम्ही अनुभवतोय. आता इव्हन तुम्ही बघितलं तर मी सध्या BSc थर्ड इयर मायक्रोबायोलॉजीमध्ये शिकत आहे. तर मोफत शिक्षण देखील आम्हाला मुलींना अवेलेबल आहे. जी आम्हाला 20,000 फी पडते तर ती आम्ही फ्रीमध्ये शिक्षण घेत आहोत. आणि त्यासोबत आता लाडकी बहीण योजना वगैरे, आणि खरंच आम्हाला ते आम्ही उपभोगतोय. त्यामुळे आम्हाला असं 100% वाटते की भाजपाची सत्ता यावी. सर काय सांगाल काकू, तुम्ही काय सांगाल, विकास कितपत झाला इथला? विकास भरपूर झालेला आहे. युवराज मानेने सत्तेवर नसताना भरपूर विकास केला आहे. रस्ते, लाईट, गलोगली कुठं अडचण आली तर कॅमेरे बसवलेले आहेत. परत डस्टबिन, जसं हिनं सांगितलं की डस्टबिन, ओला कचरा, सुका कचरा तो दिलेला आहे. तर भरपूर केलेलं आहे आणि आम्हाला पण असंच वाटतं की तेच सत्तेवर यावर त्यांची मिसेस, हेच वाटतं. झाला विकास, पण अजून पण भरपूर विकास व्हायला पाहिजे असं आहे. आणि राहुल चिकोडे सरांचं आम्ही म्हणजे ते भरपूर कामं करतात. ते क्लासेस वगैरे घेतात. फाउंडेशन, संवेदना फाउंडेशन वगैरे त्यांचं आहे. तसंच ग्रंथालय आहे आणि मेडिकलची मदत करतात. भरपूर त्यांचं मुलींना वगैरे शिक्षणासाठी त्यांचं हे आहे. ते जरी तिथं सत्ते म्हणजे नसले तरी पण त्यांच्या माघारी बाकीचे पण सगळेजण त्यांची मदत. आता एकंदरीत बघायला गेलं तर या प्रभागातून राहुल चिकोडे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काय सांगाल? आहे येणार की भाजपची सत्ता येणार. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत? आहे, काम करण्याची पद्धत त्यांची चांगली आहे. ते नसताना सुद्धा ते कुठेही असले तरी पण ते तिथून कामं करतात. व्यक्ती म्हणून ते चांगले आहेत. काय सांगाल? व्यक्ती म्हणून चांगली म्हणजे मुलींना म्हणजे जरी ओळख नसली आणि एखाद्या म्हणजे गरजूंना जर गरज असेल की बाबा यांना हा क्लासेससाठी यांना मदत हवी आहे, तर म्हणजे माझ्याच मुलीसाठी त्यांनी मदत केलेली आहे बँकिंगच्या क्लासेससाठी. आणि राहुल दादांनी, आणि ओळख नसताना, काहीच ओळख नव्हती, पण त्यांनी स्वतः, आम्हाला माहीत पण नव्हतं, आम्ही फॉर्मवर बघितल्यानंतर सही बघितल्यावर कळालं की त्यांनी आमच्या मुलीचे पैसे भरले. त्या आम्हाला नंतर कळालं. त्यामुळं भाजप म्हणजे आमचं तरी मतदान त्यांनाच. मोठ्या प्रमाणात राहुल चिकोडे यांना लोकप्रियता मिळते, काय कारण असेल? गरजूंना मदत, म्हणजे ओळख ना, त्यांना काम करण्याची पद्धत पण चांगली आहे आणि मेन म्हणजे एक व्यक्ती म्हणून ते चांगले आहेत. एकंदरीत काय सांगाल, काय महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी? भाजप. तुम्हाला काय वाटते की या प्रभागाचा विकास झालाय का? प्रभागाचा विकास बऱ्यापैकी झालेला आहे. अजूनही व्हावा अशी आमची इच्छा आहे. तुम्हाला काय वाटते, नगरसेवक कसा असावा? नगरसेवक कुठलंही काम करण्यासाठी तत्पर असावा आणि कुणालाही मदत हवी असेल तर त्यांनी पटकन यावं असं असावं. कोणत्या पक्षाचा नगरसेवक निवडून यावा असं तुम्हाला वाटतं? भाजप, महायुती. चिकोडे सर, राहुल चिकोडे सर. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत? त्यांची काम करण्याची पद्धत खूपच चांगली आहे. त्यांना खूप अनुभव आहे. ते नेहमी सर्वांना सहकार्य करत असतात. मेडिकल म्हणा, मुलींचं शिक्षण म्हणा, खेळ म्हणा, खेळाडू म्हणा, सर्वांनाच त्यांची भरपूर मदत होते नेहमी. लाडक्या बहीण योजनेचा या निवडणुकीत काय फायदा होईल? लाडक्या बहीण योजनेचा तर त्यांना खूपच फायदा होणार आहे, कारण की सगळ्या लाडक्या बहिणी त्यांनाच मतदान करणार आहेत. पण प्रभाग क्रमांक 19 मधील नागरिकांशी संवाद साधला. या प्रभागाचा झालेला विकास अजून देखील काय, येथील प्रलंबित प्रश्न आहेत, होणाऱ्या नगरसेवकांकडून नागरिकांच्या काय काय अपेक्षा आहेत, या प्रभागात केलेली विकास कामं काय आहेत, याचा आपण सविस्तरपणे आढावा जाणून घेतला. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.